नमस्कार। चैत्र नवरात्रीला तुम्ही जर तुमच्या कुलदेवतेच्या या 4 सेवा केल्या ना तर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण घराला कुलदेवतेचा आशीर्वाद मिळेल आणि कोणतेही तुम्हाला त्रास होणार नाहीत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, नवरात्र म्हटलं की देवीची 9 वेगवेगळी रूपे आपण मानून त्यांची सेवा करण्याची पद्धत असते। प्रत्येक रूपाचं देवीचं नाव सुद्धा वेगळं असतं। त्याच पद्धतीने आज अष्टमीच्या दिवशी आपण देवीची जी काही सेवा करणार आहोत, पूजा करणार आहोत, ती कुमारिका रूप मानून पूजा करायची असते आणि सगळ्यात प्रभावी रूप हे असतं मैत्रिणींनो, ते म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची दुर्गा देवीचं किंवा कुलस्वामिनीचं जे रूप मानलं जातं ते म्हणजे कुमारिकेचं रूप। तर या दिवशी आपण जी काही सेवा करतो ना ती लवकरात लवकर फलित होते आणि आपल्याला शीघ्र गतीनं त्याचा परिणाम झालेला दिसून येतो आणि देवी देवतांचा, आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला लवकर मिळतो। इतकी प्रभावी ही कुमारिका रूप देवीचं असतं। त्यामुळे बरेच जण बघा अष्टमीच्या दिवशी देवीच्या वेगवेगळ्या सेवा करायला चुकवत नाहीत किंवा चुकवायचंही नाही। काही या ठिकाणी आपण उपाय सुद्धा या दिवशी करत असतो। तर काही लोक हे उपाय सुद्धा करत असतात। तर ते सुद्धा हे उपाय करताना आपण लक्षात घ्या मैत्रिणींनो, यंदा 16 एप्रिल 2024ला म्हणजेच मंगळवारी ही अष्टमी आलेली आहे। तर या दुर्गाष्टमीच्या दिवशी मैत्रिणींनो, याच दिवशी आपल्या भवानी देवीची उत्पत्ती झाली होती असं मानण्यात येतं। त्यामुळे अतिशय सुंदर असा हा दिवस आहे। तर या दिवशी आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा करत असताना मैत्रिणींनो, तिला अतिशय प्रिय असं गुलाबाचं फूल आपण अर्पण करायचं आहे। बघा मैत्रिणींनो, या दिवशी कोणत्याही रंगाचं गुलाबाचं फूल आपण आपल्या देवीला अर्पण करू शकतो। मैत्रिणींनो, फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे गुलाबाचं फूल अर्पण करत असताना त्या गुलाबाचा फुलाचा देठ तो देवाकडे असावा आणि फुलाचं पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याकडे असाव्यात। अशा प्रकारे आपल्याला फूल अर्पण करायचं आहे। हे कोणत्याही गुलाबाचं फूल तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्हाला या ठिकाणी मी एक लवंगांचा अतिशय साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे। आपल्या देवीला अतिशय प्रिय असा हा उपाय आहे मैत्रिणींनो। जर तुम्ही काय करू शकता बघा, या दिवशी तुम्ही फुलासहित असणाऱ्या काही लवंगा म्हणजेच अखंड लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत। मग या लवंगा विषम संख्येमध्ये घ्यायच्या आहेत, जशा की 11, 21, 51 अशा प्रकारे आपल्याला या लवंगा घ्यायच्या आहेत। बघा आपल्या मैत्रिणींनो, प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवतेचा फोटो किंवा टाक असतो किंवा मूर्ती असते। तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, या लवंगांची एक माळ बनवायची आहे। त्यासाठी आपण लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे किंवा रक्षासूत्राचा वापर करायचा आहे आणि लवंगांची माळ बनवायची आहे। आता ज्यांच्याकडे लाल रंगाचा धागा नाही त्यांनी काय करायचं बघा, पांढरा धागा घ्यायचा आणि त्याला कुंकू लावायचं आणि लाल करायचा आणि नंतर माळ बनवायची। पण मैत्रिणींनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे ही माळ बनवत असताना आपण सुईचा वापर करायचा नाही। कारण आपण सुईचा वापर नवरात्रीमध्ये सुद्धा बघा आपण पानांची माळ बनवतो, विड्याच्या पानांची, तेव्हा सुद्धा आपण सुईचा न वापर करता फक्त गाठी मारून ती माळ बनवतो। तसंच ज्या काही घटावरती आपण माळा घालतो फुलांच्या, तेव्हा सुद्धा आपण सुईचा वापर न करता फक्त गाठ मारूनच माळ बनवतो। तशाच प्रकारची माळ आपल्याला लवंगांची गाठ मारून बनवायची आहे। मग या ठिकाणी तुम्ही 11, 51, 21 अशा विषम संख्येमध्ये लवंगा, अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत। या लवंगा घेऊन त्यांची माळ बनवायची आहे आणि ही माळ तयार केलेली आहे ती माळ आपण आपल्या देवीच्या कुलस्वामिनीच्या टाकावरती ठेवायची, घालायची किंवा फोटोला घालायची असते। तर मैत्रिणींनो, ज्यांना माळ करायला जमणार नाही त्यांच्यासाठी अतिशय साधा आणि सोपा उपाय तुम्हाला मी या ठिकाणी सांगते। तर मैत्रिणींनो, काय करायचं बघा, 2 वाट्या घ्यायच्या किंवा डिश घ्यायच्या 2। तर सर्वप्रथम एका वाटीमध्ये आपल्याला 21, 11 किंवा 51 तुम्हाला जितके शक्य आहे तितक्या तुम्ही लवंगा घेऊ शकता आणि काय करायचं,
त्या एका वाटीमधून दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला ठेवत जायचं आहे. तेव्हा कशा ठेवायच्या, कशा प्रकारे, तर एका हातामध्ये आपल्या म्हणजे उजव्या हातामध्ये एक एक लवंग घ्यायची आणि आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र म्हणायचा. किंवा जर तुम्हाला तुमची कुलस्वामिनी माहीत नसेल तर अशा वेळी काय करायचं, ओम कुलदेवताय नमः असं म्हणायचं आणि एक लवंग उचलून आपल्या हातामध्ये घ्यायची, मंत्र म्हणायचा आणि ती दुसरी जी डिश आहे किंवा वाटी आहे आपण घेतलेली त्या वाटीमध्ये ही लवंग आपल्याला ठेवायची आहे. फक्त ठेवत असताना आपल्याला कुलस्वामिनीच्या मंत्राचा जप करायचा आहे मैत्रिणींनो. आणि त्याच्यानंतर ज्या आपण लवंगा ठेवलेल्या आहेत ना त्याचा देठ आपल्या बाजूला आणि जी फुलाची बाजू आहे ना ती देवाच्या बाजूला, अशा प्रकारे आपल्याला या लवंगा ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुमचा लवंगार्चन विधी तयार होतो आणि हा अतिशय साधा सुंदर असा विधी आहे. आणि हा विधी, ही सेवा आपल्या देवीला अतिशय प्रिय अशी सेवा आहे मैत्रिणींनो. आणि ही सेवा जर आपण केली तर याचा परिणाम म्हणजेच आपल्याला जे हवे ते आपल्याला मिळतं. आणि या सेवेने आपल्या मनातील कोणतीही इच्छा असू दे ती देवी नक्कीच पूर्ण करते. फक्त यासाठी श्रद्धा आणि विश्वास असणं खूप गरजेचं आहे मैत्रिणींनो. अष्टमीच्या दिवशी किंवा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण काय करायचं आहे, ही माळ किंवा या लवंगा ज्या आपण घेतल्या होत्या डिशमध्ये ठेवल्या होत्या ती माळ त्या दिवशी रात्री किंवा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी ती माळ आपण काढायची आणि एका डबीमध्ये त्या लवंगा तशाच भरून ठेवायच्या. जर कधी आपल्याला खोकला झाला तर तेव्हा आपण त्याच्यातील एक लवंग खाऊ शकतो किंवा आपल्या घरामध्ये एखादा गोडाधोडाचा नैवेद्य आपण जेव्हा बनवतो प्रसाद म्हणून तर तेव्हा त्या प्रसादामध्ये सुद्धा आपण ही लवंग टाकू शकतो. किंवा दररोज एक लवंग आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो बघा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी वगैरे तेव्हा ती लवंग आपण तोंडामध्ये धरायची आहे. तर ही झाली पहिली सेवा, लवंगार्चन सेवा मैत्रिणींनो. तर दुसरी सेवा ती म्हणजे संध्याकाळच्या वेळी आपण आपल्या देवीच्या समोर दिवा लावतो. यावेळी एक चांदीची वाटी घ्यायची आता किंवा चांदीचं भांडं घ्यायचं. या सेवेसाठी चांदीच्या भांड्याला अतिशय महत्त्व आहे मैत्रिणींनो. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या, जर नसेल तर मातीची पंती घेतली तरी काही हरकत नाही. नंतर काय करायचं आहे बघा, त्या वाटीमध्ये आपल्याला काही फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. मग यामध्ये तुम्हाला जर गुलाबाच्या पाकळ्या मिळाल्या तर अतिउत्तम. तर गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि हा धूप आपण आपल्या सर्व घरामध्ये फिरवायचा आहे. आणि त्यानंतर हा धूप आपल्या कुलस्वामिनीच्या समोर आणून ठेवायचा आहे. म्हणजे आपली जिथे कुलस्वामिनी विराजमान आहे म्हणजे आपल्या देवघराच्या समोर आपण हा धूप ठेवायचा आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांना आरती घ्यायला सांगायची आहे. आरती घ्यायची म्हणजे काय करायचं, जो आपण धूप बनवला आहे त्याच्यावरून हात फिरवून आपल्या स्वतःच्या डोक्यावरती फिरवायचा. अशा प्रकारची सेवा ही आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांना या अष्टमीच्या दिवशी करायला सांगायचे आहे मैत्रिणींनो. यामुळे काय होतं बघा, आपल्या घरातील व्यक्तींवर कोणी करणी बाधा वगैरे केली असेल किंवा कोणाला नजरदोष वगैरे झाला असेल तर तो कमी होण्यास मदत होतो आणि आपल्या घरामधील निगेटिव्हिटी पूर्णपणे संपून जाते आणि पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होते. म्हणून हा धूप तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये करायचा आहे. ही सेवा न चुकता करायची आहे. त्याच्यानंतर तिसरी सेवा ती म्हणजे मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण नवरात्रीमध्ये घट बसवत असतो बघा, तेव्हा आपण आपल्या घरामध्ये कुमारिका पूजन करत असतो. तर या वेळात आपण काय करतो तर आपल्या घरी जी काही आपली कुलस्वामिनी आहे तिची ओटी तर भरतोच, पण जर आपल्याला शक्य असेल तर आपण ज्या ठिकाणी आपल्या कुलस्वामिनीचं स्थान आहे त्या मुख्य स्थानावरती जाऊन सुद्धा आपण ओटी भरतो. त्याचबरोबर कन्यापूजन सुद्धा करत असतो बघा. पण काही लोकांना जर जमत नसेल तर या दिवशी अष्टमीच्या दिवशी त्यांनी कुलस्वामिनीच्या स्थानावरती जायला त्यांना जमत नसेल तर त्यांनी घरामध्ये सुद्धा 5 किंवा 7 मुली आपल्या घरी बोलवायच्या आहेत आणि त्यांचं मान सन्मान करायचं आहे, त्यांचं पूजन करायचं आहे. त्यांना सर्वप्रथम त्यांचे पाय धुवायचे, तसंच त्यांना एक हळदी कुंकू लावायचं, एक फळ आणि एक फूलसुद्धा द्यायचं आणि त्यांचा देवी मानून त्यांना आपण त्यांचा मानसन्मान करायचा आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा घ्यायचा आहे मैत्रिणींनो.
कन्यापूजनला नवरात्री उत्सवामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे मैत्रिणींनो। ही सेवा म्हणजे जणू काही देवी 9 देवीच आपल्या घरामध्ये प्रकट होत असतात, येत असतात त्यांच्या रूपाने। म्हणून आपण आपल्या घरामध्ये 5 किंवा 7 मुलींना देवीचं रूप मानून या दिवशी पूजन करायचं आहे। त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये जर मुलं असतील तर आपल्या घरातील एका मुलाला सुद्धा त्या दिवशी पूजन करायचं आहे, कारण देवीचा रक्षक किंवा शंकरूबा म्हणून त्याचं सुद्धा आपण या ठिकाणी पूजन करायचं आहे। थोडक्यात काय तर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन तुम्ही नक्की करायचं आहे, कारण नवरात्रीच्या सेवेचं फळ हे कन्यापूजन केल्याशिवाय आपल्याला मिळत नाही। म्हणून या कन्यापूजनची सेवा तुम्ही नक्कीच करायला हवी। मैत्रिणींनो, आता सगळ्यात शेवटचा उपाय तो म्हणजे एक नारळ आपण या कन्यापूजनच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी घ्यायचा आहे। आता ही जी सेवा आहे ती संध्याकाळी तुम्हाला करायची आहे। नारळ घेत असताना हा नारळ पूर्णपणे शेंडेसहित घ्यायचा आणि त्या नारळामध्ये पाणी असायला हवं असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे। आणि त्या नारळावरती एक काजळाचा टिक्का लावायचा, मोठा टिक्का लावायचा। काजळ नसेल तर कोळशाचा टिक्का लावला तरी चालतो किंवा काळा गंध असतो बघा आपल्याकडे, तो लावला तरी चालतो। हा नारळ आपल्या मुख्य दरवाजावरून आपल्याला 7 वेळा उतारून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्या घराची दृष्ट काढायची आहे बघा 7 वेळा। तर हा 7 वेळा नारळ उतरवून घ्यायचा आणि तो नारळ आपल्या दरवाजाच्या समोर फोडायचा। त्याच्यातलं खोबरं खायचं नाही, कोणीही खायचं नाही। आणि हा नारळ उतरवून घेतल्यानंतर तो फोडायचा आणि फोडल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आपल्या घराच्या शेजारी आसपास कुठे 4 रस्ते असतात ना, त्या 4 रस्त्याचे जिथे 4 रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी हा नारळ टाकायचा आहे किंवा फेकून द्यायचा आहे। खोबरं मात्र खायचं नाही। आणि का करायचं तर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, चिडचिड होत असतील, घरामध्ये मुलांचा आजारपण वाढत आहे, मुलांचं आपल्या लग्न जमत नाही, अशा वेगवेगळ्या समस्या होत असतील किंवा काही करणी बाधा वगैरे झाली असेल तर यावर उपाय म्हणून आपण हा उपाय करायचा आहे मैत्रिणींनो। कारण यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची नजर काढली जाते आणि त्यांच्यावरती काही करणी बाधा वगैरे झाली असेल तर तीही कमी व्हायला मदत होते। तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि या 4 पैकी किमान एक तरी सेवा तुम्ही आजच्या दिवशी नक्की करायला हवी। तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।